पावसाळ्यामध्ये गरम गरम पिण्यासाठी भरपूर पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त उडीद डाळीचं घुटं बनवणार आहे. अर्धी वाटी उडीद डाळ, 2 चमचे हरभऱ्याची डाळ या दोन्ही डाळी भाजून घेऊया. मी हे कुकरमध्येच भाजून घेणार आहे. या दोन्ही डाळी थोडा वेळ भाजून झाल्यानंतर यात 1 ग्लास पाणी, अर्धा चमचा मीठ टाकून झाकण लावून 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या काढून थोडा वेळ थंड करून घेऊया. यानंतर एका जाळीवर थोडंसं सुकं खोबरं, 1 कांदा, 1 छोटासा लसणाचा गड्डा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या भाजून घेऊया. हे भाजून झाल्यानंतर थोडा वेळ थंड करून घेऊया. हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या, नंतर खोबरं कट करून घेऊ. कांद्याच्या वरती काळी टोलफरं काढून कांदा कट करून घेऊया. लसणाच्या पाकळ्या सोलून घेऊया. सोलून झाल्यानंतर 1 चमचा जिरे टाकून हे वाटण बारीक करून घेऊया. कुकर थंड झालेला आहे. डाळ एकदम गीर शिजलेली आहे. स्मॅशरने थोडं स्मॅश करून घेऊया. फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर थोडंसं हिंग, 1 चमचा मोहरी, थोडासा कढीपत्ता, बारीक केलेलं वाटण, 1 चमचा हळद टाकून मसाला भाजून घेऊया. आलं लसूण पेस्ट 1 चमचा टाकून थोडा वेळ भाजून घेऊया. भाजून झाल्यानंतर स्मॅश केलेली डाळ या मसाल्यामध्ये टाकून हलवून घेऊ. थोडंसं घट्ट वाटल्यास 1 ग्लास गरम पाणी टाकून हलवून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून 1 उकळी काढून घेऊया. चवीनुसार मीठ टाकून गरम गरम टेस्टी घुटं तयार झालेलं आहे. तुमच्याकडे या रेसिपीला कोणत्या नावाने ओळखतात हे कमेंट करून नक्की सांगा.